नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय असणारे इंग्लिश आणि इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे नेमकं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, किती मार्काचा पेपर असणार आहे, त्याचबरोबर आपला टाइम काय असणार आहे आणि क्वेश्चनवरती म्हणजेच कोणत्या प्रश्नावरती जास्त फोकस करायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन देखील ऑल वरती सेट करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट तसेच 10वी आणि 12वीचे व्हिडिओ पाहायला मिळतात। तर नक्कीच अशा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या ह्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेसाठी आपण सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड ॲक्टिव्हिटी शीट असणार आहे जून 2025ची आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत, परंतु ही जी आहे ही 2026 मध्ये देखील याच प्रमाणे प्रश्न विचारले जातील आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि टोटल हे जे असणार आहे 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे। एकूण 3 तास आपल्याला या ठिकाणी असणारे पेपरसाठी विद्यार्थी मित्रांनो। सर्वात प्रथम आपल्याला सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडीवरती आधारित असणारे हा प्रश्न, क्वेश्चन नंबर 1A। तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे डू ॲज डायरेक्टर ॲनिफोर कोणतेही 4 सोडवायचे आहेत आणि 4 मार्कांसाठी हा जो प्रश्न असणार आहे हा लँग्वेज स्टडीमधला क्वेश्चन नंबर 1 मधला हे असणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न त्यातीलच आहे डू ॲज डायरेक्टर ॲनी टू कोणतेही डायरेक्टरमधले 2 सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर पाहायला गेलं तर सेक्शन 2 मध्ये आहे टेक्स्चुअल पॅसेज, यामध्ये रीडिंग स्किल, वोकॅब्युलरी असणार आहे, ग्रामर असणार आहे। टोटल 10 गुणांसाठी हे जो आहे क्वेश्चन नंबर 2 असणार आहे। याच्यामध्ये काही पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज आपल्याला रीड करायचा आहे, वाचायचा आहे आणि या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहा पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न पॅसेजवरतीच आधारित आहे। A2 हाऊ शुड वी डील विथ डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे। वोकॅब्युलरी या ठिकाणी विचारला गेला आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काही वोकॅब्युलरी दिले आहेत ते सोडवायचे आहेत। 2 गुणांसाठी ही वोकॅब्युलरी असणार आहे। आणि त्यानंतर काही ग्रामरवरती आधारित प्रश्न या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक पॅसेज म्हणजेच उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। कंप्लीट द वेब फ्रॉम पॅसेज, आपल्याला जो पॅसेज दिलेला आहे हा पॅसेज व्यवस्थित रीड करायचा आहे, वाचायचा आहे आणि पार्ट्स ऑफ बॉडी अगदी सोपे आहे। या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने डायग्राम विचारले जाऊ शकतं। त्यानंतर फाइंड द रिझन फॉर ईच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो फ्रॉम द पॅसेज, पॅसेजमध्ये हे जे काही सेंटेन्स अपुरे दिलेले आहेत या ठिकाणी ते आपल्याला पूर्ण सोडवायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वोकॅब्युलरीवरती आधारित, या ठिकाणी काही माइंडवरती दिलेलं आहे, ग्रामरचं दिलेलं आहे। त्यानंतर रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कविता दिलेल्या आहेत आणि त्यावरती आपल्याला आकृती म्हणजेच जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत प्रश्नपत्रिका। या ठिकाणी ऑल द वर्ल्ड्स स्टेज ही जी कविता आहे ती विल्यम शेक्सपियर यावरती आधारित आहे। आणि आपल्यावरती जे पाहायला गेलं टायटल राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल ऑफ द पोएम, तर या ठिकाणी आहे आपला पोएट आणि टायटलचं नाव काय असणार, या ठिकाणी टायटलचं नाव आपण पाहू शकता ऑल द वर्ल्ड स्टेज। या ठिकाणी 5 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे आणि हा येणार म्हणजे येणारच। त्यानंतर नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे, यामध्ये देखील काही पॅसेज दिलं जातं आणि त्यावरती आपल्याला जे काही इनकम्प्लीट वेब डायग्राम असतात ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करायचा असतं। तर या ठिकाणी द फूड ऑफ फोसा या ठिकाणी दिलेलं आहे, त्यावरती आपला आधारित पॅसेज वाचायचा आहे आणि प्रश्न सोडवायचे आहेत। आपण पाहू शकता सोपं आहे। त्यानंतर रायटिंग स्किलवरती देखील आधारित हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची आपलं जर PDF हवी असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, सर आम्हाला PDF पाहिजे आहे, तुम्हाला नक्की ती PDF मी सेंड करेल, कॉमेंट बॉक्समध्ये डाउनलोड करायचं ऑप्शन देईल आणि अशाच पद्धतीने ही प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्डसाठी विचारलं जाणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि 10वी आणि 12वीवरती जे काही इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका असतील, 10वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका असतील त्या आपण भरपूर अभ्यासलेल्या आहेत आणि त्यावरती बरेचसे प्रश्न IMP देखील आपण अभ्यासलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्कीच ते व्हिडिओ पहा. खूप छान ते व्हिडिओ आहेत. त्यामध्ये सगळं समजून तुम्हाला सांगितलं आहे कोणते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहेत. तर मी अपेक्षा करतो तुम्ही ते व्हिडिओ पाहशाल आणि परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन. ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.